पुराना किल्ला म्हणजेच जुना किल्ला हा दिल्ली येथील भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे। तो दुसरा मुघल सम्राट हुमायून आणि सुरीद सुलतान शेरशाह सुरी यांनी बांधला होता। हा किल्ला दिनपनाह शहराचा आतील बालेकिल्ला आहे। हा किल्ला प्रगती मैदानाजवळ स्थित आहे। बडा दरवाजा। पुराना किल्ल्यात आपले स्वागत करतो तो बडा दरवाजा। त्यावर दिसतात झरोके आणि छत्री। दिल्लीच्या इतिहासातील 6वं शहर म्हणजे शेरगढ किंवा पुराना किल्ला। असं म्हणतात की पांडवकालीन इंद्रप्रस्थ हे नगर या किल्ल्याच्या स्थानी होतं। शेरशाह सुरीने या किल्ल्याची निर्मिती केली ती हुमायूनने बनवलेल्या दिनपनाह शहराला नष्ट करून। इस्लामपूर्व वस्ती आणि इंद्रप्रस्थ सिद्धांत उत्खननातून 1000 ईसापूर्व काळातील पेंटेड ड्रायव्हरच्या काळातल्या खुणा आणि वस्ती असल्याचे दिसून येते। 1954 ते 55 आणि 1969 ते 72 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI चे तत्कालीन संचालक बिबिलाल यांनी केलेल्या उत्खननाच्या पहिल्या 2 राऊंडमध्ये पेंटेड ड्रायव्हर संस्कृतीचे अवशेष सापडले। इतिहासकार अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी हा किल्ला इंद्रप्रस्थ किल्ला म्हणून ओळखला, जरी त्यांनी सध्याची रचना मुस्लिम शासकांनी बांधलेली असल्याचे म्हटले। 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुराना किल्ला पांडवांचा किल्ला आणि संपूर्ण परिसर इंद्रप्रस्थ गाव म्हणून ओळखला जात असे। स्थापत्य वैशिष्ट्ये। किल्ल्याच्या भिंती 18 मीटर उंचीपर्यंत उंच आहेत, सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर आहेत आणि त्यांना 3 कमानीदार प्रवेशद्वार आहेत। पश्चिमेकडे तोंड असलेला बडा दरवाजा, मोठा दरवाजा जो आजही वापरात आहे, दक्षिण दरवाजा ज्याला हुमायून दरवाजा म्हणूनही ओळखले जाते, कदाचित ते हुमायूनने बांधले होते किंवा कदाचित तेथून हुमायूनचा थडगा दिसतो म्हणून ओळखले जाते, आणि शेवटी तलाकी दरवाजा ज्याला बहुतेकदा निषिद्ध दरवाजा म्हणून ओळखले जाते। सर्व दरवाजे दुमजली वाळूच्या दगडी रचना आहेत ज्या 2 मोठ्या अर्धवर्तुळाकार बुरुजांनी वेढलेल्या आहेत, ज्या पांढऱ्या आणि रंगीत संगमरवरी जडणघडणी आणि निळ्या टाइल्सने सजवलेल्या आहेत। ते तपशिलांनी भरलेले आहेत, ज्यामध्ये अलंकृत ओव्हरहँगिंग बाल्कनी किंवा झरोखा समाविष्ट आहेत आणि वर खांब असलेल्या मंडपांनी छत्र्या आहेत। ही सर्व वैशिष्ट्ये उत्तर आणि दक्षिण दरवाजांमध्ये दिसणाऱ्या राजस्थानी वास्तुकलेची आठवण करून देतात आणि भविष्यातील मुघल वास्तुकलेमध्ये त्यांची पुनरावृत्ती झाली आहे। बाह्य भव्यता असूनही किल्ला एक कुहना मशीद आणि शेरमंडल वगळता काही अंतर्गत रचना टिकून राहिल्या आहेत, दोन्ही शेरशाहला श्रेय दिले जाते। कॉर्नर टॉवर। या ठिकाणी अजूनही मजबूत अवस्थेत असलेली वास्तू म्हणजे किल्ला एक कुहना मशीद। 5 कमानींचा दर्शनी भाग, त्यातील मध्य कमानीच्या आजूबाजूला सुंदर कोरीव काम आणि वर घुमट अशी या मशिदीची रचना आहे। लोधी ते मुघल काळातील शैलीत संक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसते। जमाली कमाली मशीद आणि बडा गुंबद मशीद यातून अनेक वैशिष्ट्ये या वास्तूत आली आहेत। या मशिदीची निर्मिती 1541 CE ला शेरशाह सुरीने केली। 51 मीटर बाय सुमारे 15 मीटरचे प्रार्थनागृह आणि कमळाच्या कळ्यांचे नक्षीकाम असलेल्या मेहराबी। मशिदीच्या इमारतीच्या कोपऱ्यात असलेले टॉवर हेही अजून एक विशेष। दिनपनाह। पुराना किल्ल्याची उत्पत्ती दिल्लीच्या नवीन शहर दिनपनाहच्या भिंतींमध्ये आहे, जे मुघल सम्राट हुमायूनने प्राचीन इंद्रप्रस्थ अवशेषांच्या परिसरात बांधले होते। अबुल फजलने सांगितले की त्याने प्राचीन इंद्रप्रस्थच्या जागी किल्ला बांधला। सूर साम्राज्याचे संस्थापक शेरशाह सुरी यांनी हुमायूनचा पराभव केला आणि किल्ल्यात बदल केले, त्याची तटबंदी मजबूत केली आणि त्याच्या भिंती पूर्ण केल्या। त्यांनी तेथे शेरगढ नावाचा आणखी एक किल्ला बांधला, जिथे राज्यपाल राहत होता। तथापि त्यांचा प्रकल्प हुमायूनने एका शाही शहरासाठी किल्ला बांधण्याचा एक भाग होता। त्यांनी किल्ल्याच्या आत अनेक वास्तू देखील बांधल्या। त्यांच्या राजवटीनंतरही किल्ल्यात भर पडल्याचे मानले जाते। किल्ल्याच्या बांधकामात त्यांचे योगदान किती होते यावर वाद आहे। प्राथमिक स्रोतांवरून त्याच्या बांधकामाचे ऐतिहासिक श्रेय देखील अनिश्चित आहे। मुहम्मद ख्वांदमीर म्हणतात की हुमायूनने यमुनाजवळील एका टेकडीवर शहराचा पाया घातला। हुमायूनच्या काळात भिंती आणि तटबंदीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले होते। तारिक एक गावदी म्हणतात की शेरशाह सुरीचे शाही शहर त्याच्या मृत्यूनंतर अपूर्ण राहिले आणि त्याने त्याच्या किल्ल्याचे नाव शेरगढ ठेवले। अब्बास सरवानी म्हणतात की त्याच्या मृत्यूनंतर त्याने बांधलेले 2 किल्ले अपूर्ण होते। तारिक एक खान जहान म्हणतात की सलीम शाह सुरीने हुमायूनच्या दिनपानाचे रक्षण करण्यासाठी एक भिंत बांधली होती। पुराना किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर दिल्लीचे 6वे शहर म्हणून भरभराटीला आला।
7 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीच्या लढाईत अकबराच्या सैन्याचा पराभव करणारा हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांचा पुराण किल्ला येथे राज्याभिषेक करण्यात आला। एका महिन्यानंतर पानिपतच्या दुसऱ्या युद्धात मुघलांनी हेमू आणि त्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला। ब्रिटिश काळ 1920च्या दशकात ब्रिटिश भारताची नवी राजधानी नवी दिल्लीची रचना करणारे एडविन लुटियन्स यांनी मध्यवर्ती भाग, आता राजपथ, पुराणा किल्ल्याशी जोडला होता। भारताच्या फाळणी दरम्यान ऑगस्ट 1947 मध्ये शेजारच्या हुमायूनच्या थडग्यासह पुराणा किल्ला हे नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानात स्थलांतरित होणाऱ्या मुस्लिमांसाठी आश्रय छावण्यांचे ठिकाण बनले। यामध्ये पाकिस्तानमध्ये सेवा करण्याचा पर्याय निवडलेल्या 12,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि 1,50,000 ते 2,00,000 मुस्लिम निर्वासितांचा समावेश होता, जे सप्टेंबर 1947 पर्यंत पुराणा किल्ल्यामध्ये जमा झाले होते, जेव्हा भारत सरकारने दोन्ही छावण्यांचे व्यवस्थापन हाती घेतले। पुराणा किल्ला छावणी 1948च्या सुरुवातीपर्यंत कार्यरत राहिली, कारण पाकिस्तानला जाणाऱ्या गाड्या ऑक्टोबर 1947 पर्यंत सुरू होण्याची वाट पाहत होत्या। किला कुहना मशीद 1541 मध्ये शेरशाहने बांधलेली एक घुमट असलेली किला कुहना मशीद ही मुघलपूर्व रचनेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि या प्रदेशात टोकदार कमानीचा व्यापक वापर झाल्याचे एक प्रारंभिक उदाहरण आहे, जे त्याच्या 5 दरवाजांमध्ये खऱ्या घोड्याच्या नालच्या आकाराच्या कमानींसह दिसून येते। सुलतान आणि त्याच्या दरबारींसाठी जामी मशीद किंवा शुक्रवार मशीद म्हणून त्याची रचना करण्यात आली होती। आतील प्रार्थना कक्ष, एक मार्ग असलेली मशीद, 51.20 मीटर बाय 14.90 मीटर आहे आणि त्याच्या पश्चिमेकडील भिंतीत 5 सुंदर कमानीदार प्रार्थना कोनाडी किंवा मिहराब आहेत। मध्यवर्ती इवानवरील सुलेखन शिलालेखांसाठी लाल, पांढऱ्या आणि स्लेटच्या छटांमध्ये संगमरवरी वापरला जातो, जो लोदीपासून मुघल वास्तुकलेकडे संक्रमण दर्शवितो। एकेकाळी अंगणात एक उथळ टाकी होती, ज्यामध्ये कारंजे होते। उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आसी ने 1954 ते 55 मध्ये पुराण किल्ला येथे आणि पुन्हा 1969 ते 1973 मध्ये बीबीलाल यांनी आणि 2013 ते 14 आणि 2017 ते 18 मध्ये वसंत कुमार स्वर्णकर यांनी उत्खनन केले। त्याचे निष्कर्ष आणि कलाकृती पुरातत्व संग्रहालय पुराण किल्ला येथे प्रदर्शित केले आहेत। यामध्ये 1000 ईसापूर्व काळातील रंगीत राखाडी भांडी आणि मौर्य ते शुंग, कुशाण, गुप्त, राजपूत, दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील सतत वस्ती दर्शविणाऱ्या विविध वस्तू आणि मातीची भांडी यांचा समावेश आहे। राजपूत काळात बांधलेली घरे इतर वास्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या विटांनी आणि मातीच्या विटांनी बांधली गेली होती। सुमारे 30 मीटर लांबीची तटबंदीची भिंत देखील सापडली। दिल्ली सल्तनत काळात पुनर्वापरलेल्या विटांनी आणि पूर्वीच्या वास्तूंच्या अवशेषांवर संरचना बनवल्या जात होत्या। मुघल काळातील वास्तूंचे वैशिष्ट्य म्हणजे मागील काळातील वास्तूंवर खोदलेला खोल खड्डा होता। उत्खननातून मुघल काळातील 3 संरचनात्मक टप्पे उघड झाले, ज्यात पुनर्वापर केलेल्या विटा, भंगार आणि लाखोरी विटांचा समावेश आहे। शेर मंडळ शेर मंडळाचे नाव फरीद शेरशाह यांच्या नावावर ठेवण्यात आले, ज्याने बाबरने सांगितलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरुवातीच्या टप्प्यातच त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे हुमायून येईपर्यंत बांधकाम थांबवण्यात आले। लाल वाळूच्या दगडाने बनलेला हा दुमजली अष्टकोनी बुरुज, ज्याच्या छतापर्यंत जाण्यासाठी उंच पायऱ्या आहेत, त्याच्या उंचीपेक्षा उंच असण्याचा हेतू होता। त्याचा मूळ बांधणारा बाबर होता, ज्याने बांधकामाचे आदेश दिले होते आणि त्याचा मुलगा हुमायूनसाठी वैयक्तिक वेधशाळा आणि ग्रंथालय म्हणून वापरला जात होता, जो त्याने किल्ला परत मिळवल्यानंतरच पूर्ण केला। हे दिल्लीतील पहिल्या वेधशाळांपैकी एक आहे। सर्वात जुनी वेधशाळा 14व्या शतकात फिरोजशाह तुघलकने बांधलेल्या रिज येथील हिंदूराव येथील पीरगाब येथे होते। या बुरुजाच्या वर 8 खांबांनी आधारलेली अष्टकोनी छत्री आहे आणि सामान्य मुघल शैलीतील पांढऱ्या संगमरवराने सजवलेली आहे। आत सजावटीच्या प्लास्टर वर्कचे अवशेष आणि दगडी कपाटांचे अवशेष आहेत, जिथे कदाचित सम्राटाची पुस्तके ठेवली गेली होती। 24 जानेवारी 1556 रोजी हुमायून दुसऱ्या मजल्यावरून होऊन मृत्युमुखी पडला। या खाजगी वेधशाळेच्या वरच्या मजल्यावर खगोलशास्त्रीय तारे पाहण्याच्या त्याच्या छंदामुळे तो संध्याकाळच्या प्रार्थनेला घाईघाईने जात असताना घसरला। तो पायऱ्यांवरून खाली पडला आणि 2 दिवसांनी त्याच्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला। ग्रंथालयात प्रवेश आता निषिद्ध आहे। हमाम शेरमंडला समोर आहे हमाम, गरम थंड पाण्याच्या तोट्या आणि वाफेच्या स्नानाची सोय असा इथला थॉट। साधारणपणे 3.25 चौरस मीटर आकाराचा हा हमाम आहे।
बावली. दिल्लीत अनेक बावल्या आहेत. इथली विहीर 89 पायऱ्या उतरून 22 मीटर खोल जाणारी आहे. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी खास रचना इथं केलेली दिसते. हुमायूनी दरवाजा. दक्षिण दिशेला हुमायूनी दरवाजा आहे. या दुमजली दरवाजाची दुरुस्ती हुमायूनने केली असं म्हणतात. आज इथे लाईट आणि साऊंड शोची जागा आहे. तलाकी दरवाजा. उत्तर टोकाला असलेला तलाकी दरवाजा दुमजली आणि वर छत्री असलेला आहे. या नावाचा शब्दशः अर्थ वापरायला निषिद्ध किंवा वर्जित असा होतो. हा दरवाजा वापरायला का बंदी होती हे मात्र स्पष्ट झालेले नाही.